नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी बंधूंचं मी सचिन भाटे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंचं आता पहिलं पाणी देऊन झालंय आणि झाडं फुटायला लागले किंवा फुलं हे दिसायला लागले आहेत. जर आपण बघायचं झालं तर आता इथं जिथं पानगळ झालेली होती अशा ठिकाणी आपल्याला हे फुलधारणा ही दिसून येते. तर आपण बघायचं झालं तर आपण हे पाहू शकतो. आपण हे पाहू शकतो याच्यामध्ये तुम्हाला फुलं हे दिसतील. आपण इकडे बघू शकता आता जिथं पानगळ झाली आहे तिथं तुम्हाला अशा पद्धतीनं ही कळी ही दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीनं बारीक-बारीक कळ्या आहे आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला कळ्या या दिसत आहेत. जिथं पानगळ झाली तिथं आपल्याला पहिल्या पाण्यानंतर आपल्याला फुलधारणा वगैरे दिसू शकते. पण शेतकरी बंधूंनो, जिथं पानगळ झालेलं नाही आहे, अशा ठिकाणी आपल्याला कळी निघण्यासाठी कालावधी आपल्याला दुसऱ्या पाण्यानंतर आपल्याला कळ्या निघायला ही सुरुवात झालेली दिसून येते. तर शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये आता जिथं-जिथं कळ्या निघायला लागलेल्या आहेत, अशा अवस्थेमध्ये आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला दिसून येते. तर आपण जर बघितलं बगीच्यामध्ये तर मावा हा आपल्याला काळा माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला हा दिसून येते. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो, याच्यामध्ये आपल्याला काळ्या दिसत आहेत. तर काळ्या माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला येत असल्यामुळं आपण पहिली फवारणी जर घ्यायची झाली तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिल्या फवारणीमध्ये ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम ते 0.7 ग्रॅम आपला माव्याचा अटॅक बघून करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण सुजेरियन हे निमोर आधारित प्रोडक्ट आहेत. निमोर आधारित उत्पादन याचा आपण 200 लिटर पाण्यासाठी किंवा 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिलीचा वापर करायचा आहे. 200 लिटर पाण्यासाठी घेणार असेल तर 500 मिलीचा वापर आपण या फवारणीमध्ये करायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आपली कळी चांगली निघण्यासाठी आपल्याला चांगली मदत होण्यासाठी आपण झिंकची आवश्यकता जास्त असते. झिंक, कॅल्शियम, बोरॉन या 3 अन्नद्रव्याची आवश्यकता आपल्याला ही जास्त प्रमाणात असते. तर आपण पहिल्या फवारणीमध्ये या ॲक्ट्रा, सुजेरियन बरोबर आपण CBZ या उत्पन्नाचा वापर आपण त्याच्यासोबत करायचा आहे. 1 लिटर पाण्यासाठी आपण 2 ते 2.5 मिली, 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली हे त्याच्यासोबत घ्यायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे आपण कळी निघण्यासाठी आपण घ्यायचं आहे. आपण त्याच्यासोबत एक माव्याचा कंट्रोल चांगला मिळण्यासाठी आपण त्याच्यासोबत एक रॅपर, हे स्टिकर, स्प्रेडर हे घ्यायचं आहे. जेणेकरून माव्या चांगला कंट्रोल होईल. हे 0.5 ml 1 लिटर पाण्यासाठी आपण हे घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण ही फवारणी करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर आपल्याला एखादा बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा झाला तर आपण याच्यामध्ये टॉप गिअर या प्रोडक्टचा वापर आपण करू शकतो. टॉप गिअर जर घ्यायचं झालं तर 200 लिटर पाण्यासाठी आपण 100 ग्रॅम किंवा 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅमचा टॉप गिअरचा वापर आपण करायचा आहे. जेणेकरून आपल्याला फुलधारणा ही चांगली होईल आणि फुलं हे निघण्यासाठी चांगली मदत आपल्याला ही दिसून येणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं आपण मोसंबीचं नियोजन, मोसंबी असेल, संत्रा असेल, अशा फळझाडाचं नियोजन हे करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये चांगली वाढ ही दिसून येईल. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, तुम्ही नियोजन करा आणि तुम्हाला काही अडचण असल्यास नक्की आमच्याशी संपर्क तुम्ही करू शकतात. आणि ज्या शेतकरी बंधूंचं खताचं नियोजन बाकी आहे अशा शेतकरी बंधूंनी न्यूट्रिया फॉर्म्युला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त बॅग आपण आपल्या खतासोबत नक्की वापरायची आहे. ज्याच्यामध्ये सर्व अन्नद्रव्य आहे चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि चिलेटेड स्वरूपात उपलब्ध असल्यामुळं कुठेही फिक्स होणार नाहीत आणि आपल्याला हे झाडं फुटण्यासाठी, चांगला बहार येण्यासाठी याचा चांगला उपयोग हा दिसून येणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी नक्की मदत करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.